नमस्कार तुम्हा सर्वांना. तर हा मी ना कॅमेरा इथे ठेवून नमस्कार करत होती तुम्हा सर्वांना. तर मी यामध्ये ना पूर्ण अशी आली नाही व्यवस्थित. तर सकाळचा ना टाईम होता. तर मी म्हटलं चला आता अंघोळ वगैरे झाली होती माझी. मग म्हटलं चला आता देवपूजा करून घ्या. आणि हे बघा, हे मी त्या ताईंच्या इथून आहे ना, आमच्या शेजारच्या त्यांच्या इथून फूल आणले होते. आणि हे बघा, इथे मी मस्तपैकी अशी देवपूजा केलेली आहे. आता फुलं असले की देवपूजा खूप छान वाटते आणि अशी प्रसन्न वाटते मनाला. मी मस्तपैकी इथे माझी पूजा झालेली आहे. आणि आता म्हटलं चला बाहेरची तुळशीची पण पूजा वगैरे करून घ्या म्हटलं. आणि मी इथे आली आहे बाहेर तुळशीची पूजा करण्यासाठी. तर आता इथे बाहेर आल्यानंतर मी मस्त तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेतली. तसेच फुलं पण आणली होती मी सोबत. तर तुळशीला फूल वगैरे सर्व लावून म्हणजे चढून दिले होते मी. आणि हे बघा, मस्तपैकी अशी मी रांगोळी टाकली होती दारामध्ये. हे पावलं ना माझा मुलगा ठेवत नाही दारामध्ये. हा माझा मेन दरवाजा आहे आणि हे माझं गार्डन आहे छोटंसं. रांगोळी ना दिसत नाही आहे. आणि मग त्यानंतर मी आत येऊन आहे ना चहा ठेवला यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. हा बघा, आता चहाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आणि आता मस्तपैकी चहा असा गाळून घेतला मी आमच्या दोघांचा. आणि चहा वगैरे पिऊन घेतला. मग नंतर हे घेतलं, काय म्हणतात त्याला, परात घेतली, कोपर परात. आणि त्यामध्ये पीठ घेतलं चाळून. आज आहे ना होती चतुर्थी. तर मला उपवास होता आणि माझे घरचे आणि माझे मुलं होते जेवणार. तर त्यांच्यासाठी मी ना दाल चिकोली बनणार होते. दाल चिकोली म्हणजे वरण असते ना फोडणी दिलेलं. त्यासाठी मी हे आहे ना कणिक इथे मळून घेतलं. त्यामध्ये हळदी थोडीशी, लाल मिरची वगैरे टाकून. आणि हे बघा, इकडे वरण असं छान मस्तपैकी असं शिजलेलं आहे वरण. आता हे थोडंसं फिक्कं मी माझ्या मुलासाठी काढलं होतं छोट्या. आणि वरणाला अशी मस्तपैकी फोडणी द्यायची. गंज ठेवला, गंजामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं राई वगैरे सोडलं. जिरं राई वगैरे तडतडलं की यामध्ये लाल मिरची, हळदी तर टाकलेलीच होती वरणामध्ये, लाल मिरची, हिंग टाकली थोडीशी. आणि लगेच आहे ना वरण फोडणी घातलं. आणि मस्त यामध्ये 2-3 ग्लास पाणी टाकून घेतलं मी. म्हणजे कसं, यामध्ये मग वरणाला उकळी आली ना की यामध्ये आहे ना पोळीसारखं लाटून घ्यायचं कणिक. आणि मग त्याला ना चाकूने असं शंकरपाळ्यासारखं कापायचं आणि उकळलेल्या या वरणामध्ये टाकायचं. याला आम्ही डाळ चिकोली म्हणतो. हे बघा, इथे मग मी आता एक बनवून दाखवते. पूर्ण मी एकसोबत नाही टाकलं होतं, थोडं म्हणजे कणिक संपत आलं ना तेव्हा टाकायचं. नाही तर मग ते कसं एकमेकांना चिपकून जातात. थोडा ना माझा गळा खराब झालेला आहे बरं. आणि आता माझ्या उपवासाची याची साबुदाण्याच्या वड्याची तयारी करत होते मी इकडे. तर मग मी इकडे आलू पण लावून घेतले. आणि याच गॅसच्या बाजूला कुकरमध्ये मी आलूही ठेवून घेतले उकळायसाठी. आणि हे बघा, मस्तपैकी अशी ना वरणाला उकळी आलेली आहे. आणि त्यामध्ये मी हे फळ टाकलेलं आहे. कोणी याला डाळीतले फळ बोलतात, कोणी याला आम्ही डाळ चिकोल्याच म्हणतो. आणि हे बघा, वरून मस्तपैकी असं तूप टाकलं मी गरम याच्यावर. आणि इकडे मस्त साबुदाणा मी रात्री भिजू घातला होता. साबुदाणा घेतला मी आणि हे आहे ना आलू घेतले, याची साल्ट काढून. आणि एका मिक्सरच्या ना छोट्या पॉटमध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि जिरं ते मिक्सरमधून मस्त बारीक करून घेतलं. आणि ते साबुदाण्यामध्ये टाकून घेतलं. आणि नंतर हे जे आलू होते ते मी यामध्ये मस्तपैकी असे किसून घेतले. आणि आता यामध्ये टाकलं आहे मी शेंगदाण्याचं कूट. साबुदाण्याचे वडे बनवायचे आहे ना, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलेलं आहे. आणि त्याला मस्तपैकी असं एकजीव करायचं. 5 मिनटं असंच ठेवून दिलं होतं मी मुरायसाठी. आणि इकडे आता मी कढईमध्ये तेल ठेवलं गरम करायसाठी. मस्तपैकी असं आहे ना तेल कढईमध्ये चांगलं गरम होऊ द्यायचं. आणि मस्त हातावर मी घेऊन असे मस्तपैकी असे वडे बनवले होते. साबुदाण्याची वडे याच्यासोबत दही खायस, टेस्ट खूप छान येते, भारी एकदम. मस्त असे लालपैकी मी तळून घेतले होते. हे बघा, एकदम मस्त बनले होते. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी माझी. एका हातामध्ये कॅमेरा पकडून मी तुम्हाला खाऊन दाखवते. आणि मग नंतर मी माझं मस्तपैकी असं किचन वगैरे मस्तपैकी पुसून घेतला. वडे वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर
आणि आता वापस संध्याकाळचे 5:30-6 झाले होते. मग हे पण आले होते. मग यांच्यासाठी पुन्हा मी संध्याकाळचा चहा ठेवला आमच्या दोघांसाठी. मस्त असं अद्रक वगैरे टाकून, इलायची, अद्रक टाकून. आणि यांनी ना येताना सोबत भाजीपाला आणला होता. कारण त्या दिवशी गुरुवार होता ना, आमच्याकडे गुरुवारचा पण बाजार असतो. मेथी, सांबार, पातीचे कांदे, खूप सारा बाजार आणला होता यांनी. तर म्हटलं बाजार पण आता भरून घ्यावं. मटकी पण यांनी आणली होती बाजारामधून. काबली चना असते ना, तो पण आणला होता. भरताचे वांगे वगैरे सर्वच आणलं होतं त्यांनी बाजारामधून. आणि इकडे मस्तपैकी चहा आमचा उकळला संध्याकाळचा. आणि इथे मी गाळून घेतला चहा. आणि आता म्हटलं मेथी वगैरे आहे ना, हे पालेभाज्या आणलेल्या, त्यांना बसल्या बसल्या ना तोडून घ्या म्हटलं. त्यांना सुतळीने बांधलेलं असते ना, ते मी कापून घेतलं चाकूने. आणि मस्त आता मी हे घेऊन गेली बाहेर. तर इकडे माझा लहान मुलगा हा गेटच्या खालून म्हणजे बाहेर जाणार होता. मग मी आली, त्याला गेट दिलं खोलून. त्याला बाहेर जायचं होतं माती खेळायसाठी. हा गेला आता, बसला माती खेळायसाठी. मग मी इथे बसले बाहेर येऊन आणि मस्तपैकी मेथी आणि सांबार घेतला तोडायसाठी. हे माझा व्हिडिओ शूट करत होते. भाजी वगैरे तोडून घेतले. त्याच्यानंतर 6:30 वाजत आले होते. मग चला म्हटलं मी गणपतीची पूजा पण घेतली करून, चतुर्थी होती म्हणून. आणि कसा वाटला व्लॉग सांगा नक्की.